80 वय झालं तरी काही जण रिटायर्ड होत नाही। वय झालेल्यांनी आता थांबायचं असतं। अजित पवारांचा शरद पवारांना टोला। बाप बाप असतो तो कधी रिटायर्ड होत नाही। जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना उत्तर। काही जणांकडून मुंबईत येण्याची टोकाची भाषा। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना सर्वोच्च कायद्याचं उल्लंघन केलं तर गय केली जाणार नाही। अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा। पाप धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी बोलू नये। जरांगेंचं अजित पवारांना उत्तर। परत बोलला तर सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। विरोधकांचा विषय संपला, मराठ्यांना आरक्षण मिळालं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। आता सरसकट आरक्षणासाठी मराठ्यांची लढाई सुरू असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। ओबीसींचा लढा आम्ही सुरू केला, मात्र काही उपटसुंभ काहीही बोलून समाजात भांडणं लावतात। प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांवर निशाणा। 60 वर्षांपासून तुमचंच राज्य होतं, तुम्ही मराठा समाजाला न्याय का दिला नाही? चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर नाव न घेता टीका। तर अशी वक्तव्य करून भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप। भटकंती करायला गेलेल्यांना आता परत घरात घेणार नाही। खोकेबाजांना स्वप्नात उठता बसता फक्त उद्धव ठाकरे दिसतात। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून दिखावा केला। आम्ही दिखावा करत नाही तर रस्त्यावर उतरून काम करत आहोत। विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर ठाकरे म्हणजे विकास विरोधी लोक, शिंदेंची ठाकरेंवर टीका। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट झालं पाहिजे। सुप्रिया सुळेंची शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकारवर टीका। येणाऱ्या निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल। सुप्रिया सुळेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक। लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीतल्या बैठकीत चर्चा होणार। नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। वंचित बहुजन आघाडीनं जागावाटपाचा फॉर्म्युला दिलाय। अजून काही प्रतिक्रिया आली नाही, मात्र वंचित आघाडी आशावादी। प्रकाश आंबेडकरांची जागावाटपावर प्रतिक्रिया। पंढरपूरनंतर आज नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा। मेळाव्याला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। मेळाव्यात प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष। राहुल नार्वेकर आजारी पडले, हा देखील राजकीय भूकंप। आमदार पात्रतेच्या निकालावरून राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला। मुंबईच्या सायनमधील षण्मुखानंद सभागृहात आज अजित पवार गटाचा मेळावा। सभागृहाबाहेरील बॅनरवर झळकलेत नवाब मलिकांचे फोटो। मलिकांच्या फोटोचं काय करायचं हे फडणवीसांनाच विचारा। भाजपच्या जेवढं जवळ जाणार तेवढं डेंजर। सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। अजित पवार आता सिनियर सिटीजन। अजित पवारांनी रोहित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला। तर अजित पवारांचं बोलणं रोहित पवार मनाला लावून घेणार नाहीत, सुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। नरिमन पॉइंट परिसरात शिंदेंचं स्वच्छता अभियान। अजित पवारांच्या कामाची स्टाईल आता मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली। अजितदादांसारखे आता शिंदेही सकाळी लवकर उठून कामाला लागतायत। सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं कौतुक, तर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। पुण्यात आगामी लोकसभा निवडणुकीची पार्थ पवारांकडून मोर्चेबांधणी। पुण्यात पार्थ पवारांनी घेतल्यात नागरिकांच्या भेटी। कॉन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांच्या समस्याही घेतल्यात जाणून। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यात येणार। प्रस्तावाबाबत फॉलोअप घ्या, मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला। दोन्ही नेत्यांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापूरमधील हिंदू जनाक्रोश मोर्चात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा। जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ईव्हीएम संदर्भात संपूर्ण देशात संशयाचं वातावरण। भाजपकडून ईव्हीएम बाबत फक्त ढोल वाजवण्याचं काम। ईव्हीएम वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। तर इंडिया आघाडीच्या बैठकीत ईव्हीएम विरोधी ठराव पारित, राऊतांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात दौरा। 13 जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याणमधील शाखांना भेटी देणार। कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना उद्धव ठाकरे भेटी देणार। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। नाशिकच्या गोदावरी नदी तीरावर महाआरती करणार। सोलापुरात काल निघालेल्या हिंदू जनाक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या तोडफोडीचं सीसीटीव्ही समोर। काही दुकानांची झाली होती तोडफोड। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। जितेंद्र आव्हाडांना संगमनेरमध्ये पाय ठेवू देणार नाही, आंदोलकांची आक्रमक भूमिका। शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यात बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला हजर राहणार।